महागावामध्ये कुरळी येथील 340 कुटुंबाचे घरं आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामध्ये गेलेलं आहे. शासनानं 20 वर्ष झालं त्याचं पुनर्वसन अद्यापर्यंत केलेलं नाही. काही दिवसापूर्वी माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांना परत प्रति कुटुंब 8,50,000 रुपये असा मोबदला देण्याचं कबूल केलं. तोपर्यंत सुद्धा मोबदला आता त्यांनी दिलेला नाही. शासनाला माझ्या परीने, आमच्या पक्षाच्या परीने मी विनंती करेल की तात्काळ या लाभार्थ्यांना 340 लाभार्थ्यांना त्यांनी जो शासकीय अनुदान आहे त्यांना द्यावं आणि त्यांचं पुनर्वसन करावं अशी मी अपेक्षा शासनाकडून करतो. महागाव आमडापूर प्रकल्पातील कुरळी येथील 340 कुटुंबांचा ऐच्छिक पुनर्वसन व मोबदल्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नी अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र अद्यापही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे कुरळी येथील नागरिकांनी 20 जानेवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषण मंडपाला सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे व दैनिक वृत्तपत्र वार्ता संघाचे उमरखेड तालुकाध्यक्ष डॉक्टर अविनाश खंदारे यांनी भेट दिली आणि त्यांनी नागरिकांना पाठिंबा दिला. नागरिकांनी सांगितले की पुनर्वसन व मोबदल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा पायपीट केली आहे, मात्र शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाला सुरुवात केली आहे. 3D न्यूज संजय जाधव, उमरखेड. नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा.